राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जवळपास 25 महानगरपालिकांवर भाजप महायुतीनं आपला झेंडा फडकवलाय. खरं तर या 29 महानगरपैकी सगळ्या देशाचं लक्ष लागलेली महानगरपालिका म्हणजेच मुंबई. आणि या सगळ्या संदर्भात हिंदुत्ववादी नेते आणि भाजपचे मंत्री नितेश राणे आपल्यासोबत आहेत. मी हिंदुत्ववादी नेते असा उल्लेख जो केला त्याचं कारण असं आहे की सर्वाधिक प्रचाराला मागणी असणं. पक्षांतर सांगितलंच, पण मीरा भाईंदर, वसई विरार, संभाजीनगर, अमरावती, नाशिक, मला वाटतं मुख्यमंत्र्यानंतर किंवा एक प्रदेशात पातळीवरच्या नेत्यानंतर तुमच्या सभा झाल्या होत्या. का असं वाटलं की सर्वाधिक सभांची तुमची गरज आहे? बघा, ज्या पद्धतीने एक हिंदू समाजाला डिवचणं, भीती निर्माण करणं, बुरखेवाली महापौर बिठाएंगे, इथे आय लव्ह मोहम्मदवाले महापौर बसवणार, एका बाजूने उद्धव ठाकरे, चंगेज मल्तानी असेल, रशीद खान मामू असेल, अशा जिहाद्यांना, अशा अतिरेकी बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना तो पक्षामध्ये घेऊन तिकीट देणं म्हणजे कुठे ना कुठेतरी उद्या महापौर म्हणून अगर ठाकरे बंधूचे लोक निवडून आले असते, काँग्रेसचे लोक निवडून आले असते, तर आज महाराष्ट्रातल्या किंवा या 29 महापालिकेमध्ये असणारा हिंदू समाज आज सकाळ त्यांच्यासाठी फार मुश्किलीची गेली असते. ज्या पद्धती तुम्हाला आठवत असेल राहुलजी, लोकसभेच्या वेळी जेव्हा उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आलेले तेव्हा त्यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये, विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, सर तन से जुदा आणि हिरवे गुलाल उडवले गेले होते. आता अगर महापालिकेवर अगर त्यांची सत्ता आली असती तर आपल्या हक्काच्या जमिनी, आपल्या हक्काचं शहर उद्या अगर त्याच्यामध्ये 100% इस्लामीकरण झालं असतं, 100% जिहादीकरण झालं असतं, तर हिंदू म्हणून आपलं जगणं पण मुश्किल झालं असतं. आणि हीच भावना सगळ्या हिंदू समाजामध्ये तयार झाली. आणि म्हणून मीच नाही, पण गोपीचंद पडळकर जी होते, महेश लाल, असंख्य हिंदुत्वादी विचाराचे आमचे सहकारी आपल्या आपल्या पद्धतीने हिंदुत्वाचा विचार, आमच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि विकास हा हिंदुत्वाच्या धाग्यावरच चालतो. तर विकास आम्हाला कोणाचा करायचा आहे? ह्या राष्ट्राला निर्माण करण्यासाठी करायचं आहे. आणि हिंदुत्व आणि राष्ट्र निर्माण अगर एकच धागा असेल तर म्हणूनच हिंदुत्वाचाच विचार घेऊन आम्ही सगळीकडे फिरलो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, मग अनेक चर्चा झाल्या. मराठी माणूस, अमराठी, मुंबई हातात जाऊ द्यायची नाही, ब्रँड ब्रँड ब्रँड. त्या ब्रँडचं नेमकं काय झालं, तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये राहुलजी, सर्वात महत्वाचा प्रश्न जो मराठी माणसांनी स्वतःला ते ह्या लोकांना अप्रत्यक्ष पद्धतीने विचारला की मराठी हिंदू नसतात का? मराठी माणसं का हे कोई वेगळा समाज आहे का? हिंदूमध्ये त्यांची गिनती होत नाही का? आम्ही जेव्हा हिंदू म्हणून विचार करतो, कुठला अतिरेकी हल्ला आमच्या मुंबईमध्ये होतो, कुठली दंगल आमच्या मुंबईमध्ये अगोदर झाली होती, ती एक हिंदूंच्या विरोधात झाली होती, फक्त मराठींच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात झाली नव्हती. मुंबईने असंख्य असे अनुभव घेतले होते. 26/11 बॉम्बलास्टपासून असंख्य दंगलीचे अनुभव घेतात. त्याचा आवाज म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहिलेले. जेव्हा मराठी माणसाला वेगळं काढल्या जाण्याचा प्रयत्न होत होता, तिथेच हिंदूंना आपसामध्ये भांडण लावण्यासाठी या दोघांना सुपाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. कारण का कुठल्याही ह्यांच्या मोठ्या सभेमध्ये ह्यांनी बुरकेवाले महापौर बनणार नाही असा एक चकार शब्द हे लोक दोघांनी काढला नाही, ह्यांच्या नेत्यांनी काढला नाही. म्हणजे तिथेच हिंदू समाजाला कुठे ना कुठेतरी त्यांच्यावर संशय निर्माण झाला की हे हिंदूंमध्ये फूट पाडून उद्या ह्यांना जसं ह्यांचे खासदार निवडून आले तसं उद्या त्याच विचाराचा म्हणजे सर तनसे जुदाच्या विचाराचा महापौर ह्यांना बसवायचा आहे आणि मराठीचा फक्त वापर करायचा आहे. हा विश्वास यांच्या मराठी माणसाला आल्यामुळे मला असं वाटतं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरचा एक आकडा जर बघितला, एक आकडी डिजिटवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आलाय. 25-25, 30-30 वर्ष महापौर होता, सत्ता होता, म्हणजे मुंबईतली देखील 25 वर्ष सत्ता गेली. हिंदुत्व सुटलं म्हणून ही पाय उतरणी लागली आहे सगळं. तर मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगरमध्येच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पाय त्यांनी रोवले आणि हिंदुत्वाबद्दल त्यांचा विश्वास निर्माण झाला. आता त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही रशीद खान मामू सारख्या एका जिहादी मानसिकतेला माणसाला घेऊन मांडीवर बसवाल, तिकीट द्याल आणि उद्या अशी पण भीती निर्माण तिथे झाली होती की उद्या रशीद खान मामूलाच उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरचा महापौर बनवणार आहे.
हिंदू समाजाने उत्तर चांगलंच दिलं, म्हणजे असं दिलं की पूर्ण झोपून टाकले आणि म्हणून परत कधीच हिंदू समाजाकडे अशा पद्धतीचे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. तुम्ही उल्लेख केलात महेश लांडगेचा देखील, त्यांनी देखील जो प्रचार केला होता. खरं तर अजित पवार सारखा ताकदीचा मुरब्बी नेता, दोन पवार एकत्र आले, पुणे भुईसपाट, पिंपरी चिंचवड, म्हणजे पुण्यात तर अगदी आकडा डबल झीड झाला, हेच खूप झालं. काय नेमकं? बघा, हे सगळे महापालिकेच्या निमित्ताने आम्ही जेव्हा हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने भरपूर फिरलो, ह्या सगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने सगळीकडे हिरवी चादरं टाकणं, सगळीकडे मदार बांधणं, हक्काच्या जे रिझर्वेशनचे ज्या महापालिकेचे प्लॉट्स आहेत, मग प्लेग्राऊंडचे असो, मग कुठे पोलीस बीटचे प्लॉट असो, कुठे ओपन स्पेस असो, तिथे अनधिकृत मदरसा बांधणं, तिथे अनधिकृत मदार उभं, हे मोठ्या प्रमाणामध्ये चालत होतं. आता पुण्येश्वरच्या बद्दल तर आम्ही केलेलं पुण्येश्वरला वाचवण्यासाठी. या सगळ्याला अगर भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्तेच अगर आम्हाला वाचू शकतात, आम्हाला कवच देऊ शकतात, ही भावना अगर हिंदू समाजामध्ये तयार झाली असेल आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व या विचारावर मतदान केलं. म्हणून जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा, वही पुणे पे राज करेगा, वही पिंपरी चिंचवड पे राज करेगा, वही इन सभी महापालिकाओं पे राज करेगा. हे उत्तर, हाच संदेश या प्रत्येक महापालिकेच्या राष्ट्रभक्त समाजाने दिलेला आहे. लोकसभेला पराभव स्वीकारणारा एकमेव नेता होता देवेंद्र फडणवीस. त्यानंतर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, ह्या सगळ्यामध्ये अगदी एक हाती त्यांचं नेतृत्व सिद्ध झालंय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, सगळे पवार दोन्ही एकत्र आले, तरी देवेंद्र फडणवीस पुरून उरले असं म्हणाल? निश्चित कारण का त्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. आज असंख्य अनधिकृत जे काही बांधकाम या जिहाद्यांकडून होतं, किती तुटले आहेत बघा. आपले किल्ले बघा, किती हिरवे चादर मुक्त केले आहेत बघा. प्रत्येक बांगलादेशीनं रोहिंग्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये परत त्यांच्या घरी पाठवण्याचं काम किंवा मोहीम किती जोराने चालू आहे बघा. म्हणजे या आमच्या महाराष्ट्राच्या आणि ह्या सगळ्या शहराच्या जनतेला विश्वास पटलेला आहे की आम्हाला विकासाच्या बरोबर हिंदू म्हणून किंवा ह्या राज्यामध्ये अगर आम्हाला सुरक्षित राहायचं असेल, माता भगिनींना मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर देवाभाऊ शिवाय दुसरं उत्तरच नाही. म्हणून हे सगळेच्या सगळे एकत्र आल्यानंतर ज्या नेतृत्वावर राहुलजी विश्वास असतो ना, त्याच नेतृत्वाला आशीर्वाद भेटतो. म्हणून वारंवार एकमेव नेता आहे ज्यांनी तीनही विधानसभेमध्ये सातत्याने 100पेक्षा जास्त आमदार आणले आणि एकमेव नेता आहे ज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एवढे महापालिका आज त्या शहरातल्या जनतेने विश्वास करून भारतीय जनता पक्षाने महायुतीला दिलेले आहे. हे सगळं करत असताना ध्रुवीकरणाचा फायदा काही अल्पसंख्याक पक्षांना देखील झालाय, खास करून एमआयएमनं राज्यात 100 क्रॉस केली आहे नगरसेवकांच्या लिस्टमध्ये आणि त्याच्या आसपास आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील येऊन थांबला. या सगळ्याला कसं बघता? ही देखील संख्या वाढते. मालेगाव असेल, संभाजीनगर असेल, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी 8 जागा एमआयएमला आल्या आहेत. मनसे 6 जागांवर आहे, म्हणजे जो पक्ष म्हणून या देखील गोष्टी वाढतायत. याला कसं? बघा, हाच कट्टरपंथीला तर आम्ही विरोध करतो ना. हा जो कडवटपणा आहे, हा जी जिहादी मानसिकता जी आहे, आज विकासाच्या पलीकडे आज जेव्हा तुम्ही अजानसाठी मतदान मागता, अजान बंद करण्याच्या लोकांच्या विरोधात मतदान मागतात, मशिदीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना मतदान मागतात, म्हणजे ह्याच कट्टरपंथ्यांचं सरळ सरळ समर्थन आज इस्लाम पार्टी हो, एमआयएम हो, ह्यांना होत असताना दिसत आहे. म्हणून हिंदू समाजाने हा पण संदेश ओळखला पाहिजे की एका बाजूला तुम्ही हिंदू समाज म्हणून एकत्र येत असताना, राष्ट्रभक्त समाज म्हणून एकत्र येत असताना, समोर अगर कट्टरपंथींची ताकद अगर वाढत जात असेल तर आपण पण तेवढंच कडवट होणं, आपण पण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये एकजुटीने राहणं आणि कोणाला सांगायची गरज भासली नाही पाहिजे कटेंगे तो बटेंगे, त्यांना सांगायची गरज भासत नाही. मग आपण पण एकजुटीने एक ताकदीने उत्तर दिलं ना, तर मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या काळात ह्यांचा पालापाचोळा होईल या एमआयएम आणि इस्लाम पार्टीच्या. एवढा विश्वासाने सांगतो. एक शेवटचा प्रश्न, एक आरोप तुमच्यावर वारंवार होतो की निवडणुका आल्या की नितेश राणे यांचं हिंदुत्व जागं होतं, खास करून प्रचार पॅटर्नमध्ये. मग ते मराठीचा मुद्दा खोडता येत नव्हता म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा मोठा केला गेला, हा देखील आरोप तुमच्यावर वारंवार झाला, पक्षावरच झाला. येत्या काळात देखील तेच हिंदुत्ववादी नेते नितेश राणे बघायला मिळतील? कारण आता का प्रशासकीय 4 वर्ष निवडणुका नाही, 3 वर्ष साधारण, तरी देखील हीच भूमिका अशाच पद्धतीची कायम राहील? तो रोकटोक कशी? पहिलं तर राहुलजी समजून घ्या की आमच्यासाठी हिंदुत्व हा निवडणुकीचा मुद्दाच नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमची ओळख आहे आणि आमचं अस्तित्व आहे.
म्हणून आम्ही मंत्री असलो तरी, आमदार असलो तरी, कार्यकर्ते असलो तरी हिंदुत्वाच्या धाग्यावर चालणं हे आमचं परम कर्तव्य स्वीकारून आम्ही चाललोय. म्हणून निवडणुका असो किंवा नसो, तुम्ही बघा आम्ही सातत्याने होणाऱ्या जिहादच्या विरोधात बोलणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आहोत, मंत्री आमदार आज आहोत, पण हिंदुत्व शेवटच्या श्वासापर्यंत आहोत. म्हणून इलेक्शन असो किंवा नसो, जिथे जिथे हिंदुत्वाच्या वर कोणीही कुठल्याही पद्धतीचं आक्रमण होत असेल तर छत्रपती संभाजी आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही आडवे येणार म्हणजे येणार, हे आपल्या माध्यमातून सांगतो. एकंदरीत बघितलं तर निवडणुका असो किंवा नसो, मात्र हिंदुत्व अशाच पद्धतीनं येत्या काळात देखील तितक्याच आक्रमकपणे मांडत राहू आणि त्याबद्दल भूमिका घेत राहू, असं देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय. रमेश राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.